कागद भिरकावले, सीजीआयला शिवीगाळ, सुप्रीम कोर्टात कशामुळे झाला राडा? दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात एका पठ्ठ्यानं भर कोर्टात राडा केलाय। कोर्टाची सुनावणी चालू असताना थेट न्यायाधीशांच्या तोंडावरच कागदपत्र भिरकावून दिली। दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात जिथं देशातल्या मोठमोठ्या गुन्हेगारांना आणि भल्याभल्यांना घाम फुटतो, तिथं कायद्याच्या सुईच्या टोकावरही भंग झाला तर थेट तुरुंगाची हवा खावी लागते। तिथे एका वकिलानं असा काही राडा घातलाय की संपूर्ण देशाची न्याय व्यवस्था हादरून गेली आहे। कोर्टाच्या रूम नंबर 13 मध्ये नक्की काय घडलंय? त्या वकिलानं न्यायाधीशांना गुलाम किंवा नोकर म्हणण्याची हिंमत कशी केली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा राडा करूनही देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याला सोडून का दिलंय? हे संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून। पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। गोष्ट आहे शुक्रवारची, तारीख होती 10 जुलै। दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होतं। देशातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले वकील आपापल्या केसची फाईल घेऊन न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करत होते। कोर्टरूम नंबर 13 मध्ये जस्टिस KV विश्वनाथन आणि जस्टिस आलोक अराधे या दोन न्यायाधीशांचे खंडपीठ बसले होते। लखनौवरून आलेला एक तरुण वकील कोर्टात दाखल होतो। त्याचं नाव होतं प्रबल प्रताप। कोर्टात जेव्हा एखादा माणूस उभा राहतो तेव्हा तो अत्यंत नम्रपणे माय लॉर्ड किंवा युअर ऑनर असं म्हणत आपली बाजू मांडतो। पण प्रबल प्रताप कोर्टात उभा राहिला आणि त्यानं बोलायला सुरुवात केली। तो म्हणाला, मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, मी तुम्हाला ऑर्डर देतोय की लखनौच्या त्या विकासनगरच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याचा आदेश घ्या, कारण मी या देशाचा सार्वभौम नागरिक आहे। हे शब्द ऐकताच कोर्टरूम मध्ये एका सेकंदासाठी शांतता पसरली। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना थेट ऑर्डर देण्याची हिंमत आजपर्यंत या देशात कोणीही केली नव्हती। जस्टिस विश्वनाथन यांनी अत्यंत संयमानं त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही आम्हाला आदेश देत आहात का? न्यायाधीशांचा हा प्रश्न ऐकताच प्रबल प्रतापचा ताबा सुटला। त्यांनी त्यांच्या हातात असलेली तब्बल केस फाईल आणि कागदपत्र न्यायाधीशांच्या समोरील डायरीच्या दिशेनं हवेत भिरकावून दिली। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश म्हणजे CJI सूर्यकांत यांच्या नावाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली। कोर्टात उघड उघड शिव्यांचा पाऊस पडत होता आणि तो माणूस रागाने थरथर कापत होता। हा प्रकार पाहून कोर्टाच्या सुरक्षा रक्षकांनी प्रबल प्रतापला गचांडी धरून पकडलं आणि कोर्टरूमच्या बाहेर काढलं। त्याला कोर्ट परिसरातील DSP कार्यालयात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। कागदपत्रे भिरकावल्यानंतर आणि एवढा गदारोळ झाल्यानंतरही जस्टिस विश्वनाथन आणि जस्टिस आलोक अराधे यांनी आपला संयम ढळू दिला नाही। त्यांनी शांतपणे त्या माणसाची संपूर्ण फाईल तपासली। मूळ प्रकरण काय होतं हे जेव्हा समोर आलं तेव्हा या प्रकरणामागचं खरं सत्य उघड झालं। प्रबल प्रतापचा आरोप होता की लखनौमधील ड्युप्लेक्स टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस नावाची एक कंपनी संपूर्ण देशामध्ये एक भयंकर मोठं सायबर क्राईम सिंडिकेट चालवत आहे। लोकांची ऑनलाईन फसवणूक करून करोडो रुपये लुटले जात आहेत आणि या गुन्हेगारांना लखनौच्या विकासनगरचे ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस स्वतः पाठीशी घालतायत, त्यांना मदत करतायत। प्रबल प्रताप यांच्या तक्रारीनुसार देशात एक मोठं सायबर क्राईम सिंडिकेट आणि काही तंत्रज्ञान कंपन्या लोकांची फसवणूक करतायत। या सिंडिकेट विरुद्ध आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती। या फसवणुकीबाबत त्यांनी लखनौमधील विकासनगरच्या ACP कडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी यावर FIR नोंदवण्यास नकार दिला। त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी थेट पोलिसांविरुद्धच कायदेशीर पाऊल उचललं। त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका केली। पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करावा अशी त्यांची मागणी होती, मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि त्याला थेट पोलिसांचा तपास न देता एक खासगी तक्रार मांडलं। उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावेत हीच त्यांची मूळ केस होती। मात्र कोर्टात झालेल्या राड्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही केस पूर्णपणे फेटाळून लावली। प्रबल प्रताप यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं। यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती K विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला पर्यायी कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्याचं सांगून याचिका फेटाळली होती। तो निर्णय अगदी योग्य होता। सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही सबळ कायदेशीर कारण आढळले नाही, त्यामुळे कोर्टाने त्यांची विशेष अनुमती याचिका पूर्णपणे फेटाळून लावली। भर कोर्टात न्यायमूर्तींना नोकर म्हणणं, फाईल्स हवेत उडवणं आणि सरन्यायाधीशांना अश्लील शिवीगाळ करणं हा गंभीर गुन्हेगारी न्यायालयीन अवमान होता। तरीही कोर्टानं मोठं मन दाखवलं। निकाल देताना न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी म्हटलंय, याचिकाकर्त्याची मानसिक स्थिती आणि तो सध्या ज्या प्रचंड मानसिक तणावातून जातोय ते पाहता आम्हाला त्याच्याबद्दल केवळ सहानुभूती आहे। भर कोर्टात न्यायाधीशांवर वस्तू फेकण्याच्या घटनांमुळे न्यायालयीन सुरक्षेचा प्रश्न नक्कीच गंभीर बनलाय। यापूर्वी माजी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रकार घडला होता, तर आता सरन्यायाधीशांना शिवीगाळ करत कागदपत्रे भिरकावली आहेत।
अशा कृत्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्याय मंदिराच्या सुरक्षेवर आणि शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। परंतु या दोन्ही प्रसंगात सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला संयम आणि कायद्याची परिपक्वता कौतुकास्पद आहे। आरोपीच्या मानसिक परिस्थितीचा विचार करून सूडबुद्धीने कारवाई न करता कोर्टाने कायद्याची प्रतिष्ठा राखली आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्वतः कोणतीही कायदेशीर किंवा अवमानाची कारवाई न करण्याचे जाहीर केले होते। असं असलं तरी प्रबल प्रताप यांच्या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीयेत। सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेनं या घटनेचा तीव्र निषेध केलाय। त्यांनी सरन्यायाधीशांना अधिकृत पत्र लिहून प्रबल प्रताप यांना पाठिंबा देण्यावर कडक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार न्यायालयीन किंवा न्यायमूर्तींबद्दल अशोभनीय वागणूक देणं हा व्यावसायिक गैरवर्तन मानलं जातं। बार काउन्सिल त्याची चौकशी करून त्याला भविष्यात वकिलीची सनद नाकारू देऊ शकतं किंवा त्याला वकिली करण्यापासून बॅन करू शकतं। कोर्टाने जरी दया दाखवली असली तरी दिल्ली पोलीस किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सुरक्षा दल त्यांच्या स्तरावर कायदेशीर कारवाई करू शकतात। मात्र तारखेवर तारीख प्रलंबित केसेसचा डोंगर आणि न्याय मिळायला लागणारा अतोनात वेळ यामुळेच आज सामान्य माणसाचा संयमाचा बांध सुटत चाललाय का? कोर्टातील हराडा केवळ एक व्यक्तीचं गैरवर्तन नसून संथ आणि गुंतागुंतीच्या न्यायदान पद्धतीविरुद्धचा उडालेला भडका आहे। न्याय वेळेत मिळाला नाही तर जनतेचा व्यवस्थेवरील विश्वासच उडून जाईल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।